बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापुरातील मित्रनगर शळगी परिसरात असलेल्या मातोश्री रत्नमाला मराठी विद्यालयात सुहेल शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध फौजदारी वकील ॲडव्होकेट रियाज शेख होते। यावेळी सुहेल शेख मित्र परिवारातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक लाड सर, रफिक पटेल, सोहेल शेख, मुसा शेख, अरबाज शेख, जैद सय्यद, जुनेद सय्यद, बाबा सोनवणे, इम्रान हवालदार, तौफिक बागवान, मौला जमादार आदी उपस्थित होते। वाढदिवसानिमित्त वायफट खर्च न करता सोहेल शेख यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक वेगळाच आदर्श ठेवला आहे। मातोश्री रत्नमाला मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच या ठिकाणी ज्यांचा आज वाढदिवस आहे असे आमचे लाडके मित्र स्नेही सोहेलभाई शेख, तसेच इम्रानभाई हवालदार, सोहेलभाईचे वडील, या ठिकाणी सोहेलभाई मित्र परिवाराचे सर्व उपस्थित सदस्य, तसेच या शाळेचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व बालमित्रांनो, सर्वांना नमस्कार, अस्सलाम वालेकुम। आज खऱ्या अर्थानं आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे वाढदिवस म्हणजे आपल्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस। आपण ज्या दिवशी ह्या सृष्टीवरती जन्म घेतला हा तो दिवस, आणि त्या म्हणून सर्वजण आपापल्या पद्धतीनं हा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं साजरा करत असतात। सोहेलभाईचं कौतुक करावं वाटेल का तर ज्या वेळेला त्यांनी माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं की सर आपल्याला दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करतो आणि तुम्हाला वाढदिवसानिमित्तानं मला यायचं आहे, तर मी म्हणलं स्वरूप काय आहे, कशा पद्धतीनं साजरं करता, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही सर्व मित्र असतो, आम्ही सगळेजण एकत्रित येऊन शुभेच्छा वगैरे देतो। त्याच वेळेस मी त्यांना सुचवलं सर की वाढदिवस आजकाल जे मुलं साजरे करतात ते हारं आणि तुऱ्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की लाखो रुपये खर्च करतात, केक आणतात, ते केक कापून ते तोंडाला लाव, सगळ्या अंगाला भरव, अशा पद्धतीनं पैशाचा अपव्यय करतात। ज्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य नाही, ज्या मुलांना खायला मिळत नाही, ज्यांना अंगावर कपडे नसतात, आणि अशा गोरगरीब मुलांसाठी जर आपण अशा वाढदिवसाचा जर पैसा खर्च केला, सत्कर्म झालं, तर नक्कीच या समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल आणि त्या लोकांना म्हणजे पुढील येणाऱ्या मुलांना सुद्धा किंवा येणारे जे बड्डे करणारे जे आपले मुलं आहेत त्यांना सुद्धा ती एक प्रेरणा मिळेल। आपली छोटीशी जरी सुरुवात असली तर त्या छोटीशा सुरुवातीचं रूपांतर मोठ्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं। आणि सोहेलभाईने तात्काळ म्हणले सर आपलं जी संकल्पना आहे खूप चांगली आहे, माझ्या घराच्या बाजूलाच एक शाळा आहे आणि त्या शाळेचं माझं खूप ऋणानुबंध पूर्वीपासून आहेत, त्यामुळे त्या शाळेसाठी आपण वह्या वाटप किंवा आणखीन काही शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम करूया असं सांगितल्यानंतर मी तात्काळ होकार दिला आणि कार्यक्रमाला मी स्वतः येईल म्हणून सांगितलं। आज आमच्या बार असोसिएशनमध्ये आमची जनरल मीटिंग होती, ती मीटिंगला मी सांगितलं अध्यक्षांनी वेळ अगोदर दिलेला आहे, शाळेच्या मुलांना मला भेटायचं आहे। या मुलांना पाहून आम्हाला आमचं बालपण आठवतं आहे की जेव्हा आपण शाळेमध्ये शिकतोय, आज मुलांना आपण या ठिकाणी शाळेमध्ये दररोज येतो का नाही बरोबर? आता पुढं होऊन काय व्हायचं, आपल्याला काय शिकायचं आहे, काय होणार आहे मोठं झाल्यानंतर? साहेब व्हायचं। कोणते साहेब होणार? साहेब तर सगळेच होणार, पण साहेबांमध्ये कोणी वकील होणार, कोणी डॉक्टर होणार, कोणी इंजिनियर होणार, कोणी आपल्या सरांसारखे मॅडम सारखे शिक्षक होणार, व्हायचे की नाही आपल्याला? त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल, दररोज शाळेला यावं लागेल, शिक्षकांचं ऐकावं लागेल, घरच्यांसोबत चांगलं बोलायचं लागेल, आणि महत्त्वाचं म्हणजे मोबाईलपासून लांब राहावं लागेल। बरोबर आहे की नाही? मोबाईल किती जण गेम खेळतात? कोणाकोणाला गेम खेळता येते सांगा बघू, हात वर करा। सगळ्यांना येतंय। म्हणून ह्या खुर्चीवर जर बसायचं असेल तर तुम्हाला दिवस रात्र कष्ट करावे लागतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही एक जिद्द बाळगा आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल। आज सोहेलबाईंनी जे आहे आपल्यासाठी एक छोटीशी भेट म्हणून वह्या, पेन आणि खाऊ वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे। तर त्यांनी ज्या अपेक्षेने किंवा ज्या हेतूने तुम्हाला ह्या वह्या, पुस्तक, पेन, खाऊ वाटप करत आहे, ह्याचा मागचा हेतू एक आहे की तुम्ही पुढचं भविष्य आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मोठे होणार आणि तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम करायची वेळ येऊ आणि किंबहुना तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमचे वाढदिवस साजरे करा। आपल्या आईवडिलांना सुद्धा सांगा, आई बाबा केक वगैरे काय गरज नाही, आपण कुठं तरी चांगलं काम करू, कुणाला तरी दान देऊया, किंबहुना त्याचं आपल्याला पुण्य भेटेल। बरोबर आहे ना? तर मी पुन्हा एकदा सोहेलभाईला शुभेच्छा देतो आणि संपूर्ण या टीमला, शाळेच्या मुलांना सर्वांना शुभेच्छा देतो।
आणि ज्यांनी ते उपक्रम केलेला आहे या शाळेचे पण मी खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आज ह्या म्हणजे मोक्याच्या दिवशी जे आहे ह्या नियोजनामध्ये सहकार्य केलं आणि सोहेलबाईला ही संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो आणि विशेषतः म्हणजे या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि आपल्यासोबत 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून आमचं सुद्धा भाग्य आहे की ते वकील साहेब, बारा असोसिएशनचे उपाध्यक्ष साहेब आहेत. ते आम्हाला आत्ताच माहीत झालं, रियाज शेख ते आलेत. आम्ही खरोखर ते मुख्य नात्याने मी त्यांचं इथं स्वागत करतो. स्वागत तर औपचारिकता झालेच, पण मी मनापासून त्यांचं सर्वांसमोर स्वागत करतो. त्यांनी येऊन मार्गदर्शन केलं त्या मुख्य नात्याने आभार व्यक्त करतो. आभार भाषणामध्ये नंतर आभार तर व्यक्त करतील. आता सोहेल शेखच्या विशेष वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप आणि शैक्षणिक साहित्याचं वाटपाचं जे आयोजन केलेलं आहे हा तुमच्यासाठी त्याला वाटलं की सामाजिक बांधिलकी आपण सुद्धा त्या शाळेच्या जवळ राहतो, जिथं शिकलो तिथं विद्यार्थ्यांना काहीतरी करावं म्हणून त्यांनी वही आणि खाऊ आणून दिला. त्याचा तुम्ही निश्चित फायदा घ्याल आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ. त्याच्या वाढदिवसानिमित्त जे मित्रमंडळी इथे जमले त्याला मी सांगू इच्छितो की बाबा तुझ्या वाढदिवसाला एवढे जमले, तुझी जबाबदारी वाढली, पुढे जाऊन मला आदर्श नागरिक अजून व्हायचं आहे, तर जबाबदारीने कसं वागायचं हे त्याच्यावर एक दडपण येणार आहे आणि तो चांगला एक जबाबदार नागरिक पुढं होईल आणि पुन्हा समाजासाठी असंच कार्यरत राहील असं शुभेच्छा त्यासाठी. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.